तर खूप साऱ्या लाडकी बहिणींना हे प्रॉब्लेम आलेला आहे की त्यांचे पैसे आलेलेच नाही आहेत. नोव्हेंबरचं नाही, डिसेंबरचं नाही की आणि किती जण तर आहेत की त्यांना जून जुलैपासून पैसे आलेले नाहीत. पैसे बंद झालेले आहेत. अशी पण एक महिला आहेत की त्यांना पैसे अगोदर आलते, 2-3 महिन्याचे आले, 3-4 महिन्याचे आले किंवा 5-6 महिन्याचे आले. त्यानंतरनं पैसे बंद झाले. तर हे जे सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर त्या बाबतीत आपण आता मी पुढे तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे आहोत. त्यामुळं त्यांनी आपलं ते जाणून घ्यायच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मला पण छान वाटेल की तुम्हाला जे मी व्हिडिओ बनवते तुम्हाला आवडतात म्हणून. तर आपण ते जाणून घेऊया की त्यांचं काय त्यांना प्रॉब्लेम असणार. किंवा आता एकल महिला आहे ज्यांचा ई-केवायसी करता येत नाहीये. ई-केवायसी मध्ये पण आता खूप सारे प्रॉब्लेम आले की कोणाला ओटीपी आला नाही, तर किती जणांना तर एरर येत होतं, वेबसाईट सरळ चालत नव्हती. आता वेबसाईट सरळ चालू आहे, बट त्यामध्ये कसं झालंय की एकेकांचे नावच येत नाही आहेत, यादीमध्ये नाव नाही दाखवतंय, दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही दाखवतंय. तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत आणि हे ज्यांची ज्यांची ई-केवायसी झाली आहे त्यांना पैसे येणार, त्यांना 100% पैसे येणार आहेत. ते फक्त मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहित असेल, आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी यादी पण त्यामध्ये टाकलेलं आहे. यादी म्हणजे ज्यांची ज्यांची प्रत्येक जिल्ह्यामधले किती जणांची नावं आहेत. नावं म्हणजे एक आकडा आहे, तर ते पाठीमागचा एक आपला आहे एक व्हिडिओ, तो तुम्ही बघू शकता. तर हे सोडून आणि पुढं जे येणार आहे म्हणजे जे कोणाकोणाची नावं येईल किंवा पात्र येईल, अपात्र येईल, तर ते पण आपल्या चॅनलवर येईल लवकरात लवकर. आणि जे महिला ज्यांची ई-केवायसी झालीच नाही त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी त्यांनी आता केवायसी करणार कसं, त्यांचं काहीतरी अडचण होती, काहीतरी प्रॉब्लेम होती, डॉक्युमेंट अपडेट नसेल, तर असे जे आहेत त्यांच्यासाठी आपण सरकारला विनंती करू की आपण सरकार त्यांच्यासाठी पोर्टल लवकरात लवकर चालू करावं म्हणून. तर तुम्ही जर ह्या बाबतीत सहमत असाल तर तुम्ही कमेंट करा की सर ई-केवायसी साठी मुदतवाढ पाहिजे. मुदतवाढ जरी कमेंट केला तुम्ही तरी पण चालेल, मुदतवाढ म्हणून असं कमेंट करा. त्यांच्यासाठी जे एकल महिला आहेत किंवा कोणी केवायसी केलेच नाही, ज्यांचे आता खूप सारे असा प्रॉब्लेम आहेत, तर त्या बाबतीत पण त्यांना ई-केवायसी साठी त्यांना मुदतवाढ भेटावं आणि त्यांच्यासाठी पोर्टल त्यांनी गव्हर्नमेंटने परत सुद्धा चालू करावं अनेकदा. म्हणजे त्यांची सरळ यशस्वीरित्या केवायसी झाली तर त्यांचं जे काही पैसे असेल, त्यांचे जे काही थांबलेले असेल किंवा जे पुढचे पैसे यायला सुरुवात होईल, त्यांना सगळं चालू होईल. तर अशा बाबतीत आपण आणि जर काय अपडेट आली तर आपल्या चॅनलवर लवकरात लवकर कळेल. तर म्हणून आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मला पण चांगलं वाटेल. धन्यवाद.